तर नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे न तेल वापरता निंबू आणि गुळाचं लोणचं। तर चला आता बनवूया। मी इथे 40 निंब घेतले आहे। याला मस्त धुवून आणि पुसून घेतले आहे आणि याला मस्त आता चिरून घेते। मी इथे एका निंबाची फक्त 4 फोडी करत आहे। तुम्हाला जर वाटलंस तर तुम्ही 8 पण करू शकता। आणि असे करून मी सर्व निंब आता चिरून घेते। आता मी सर्व निंब चिरून घेतले आहे। आता याच्यातल्या सर्व बिया काढून घेऊ। सर्व तर नाही, पण जेवढ्या निघेल तेवढ्या बिया आपण काढून घ्यायच्या। आता मी इथे सर्व बिया काढून घेतले आहे। बघू शकता एकही बी दिसत नाही आहे। जे काही असेल ते पण काढून घ्या। आता मी टाकणार आहे याच्यात बेसिक मसाले। मी तुम्हाला सांगते मी काय काय टाकत आहे। मी इथे 4 चम्मच मीठ टाकला आहे। आता मी टाकत आहे 1 चम्मच तिखट। तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही 2 चम्मच पण टाकू शकता। आणि 1 चम्मच हळद यांना टाकून द्यायचं आणि मस्त असं हाताने मिक्स करायचं। सगळ्या निंबायला हा मसाला लागला पाहिजे। आता मस्त हाताने मस्त असं दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं। आता मी सर्व फोडी मिक्स केल्या आणि मस्त असं फोडायला मसाला लागला आहे, बघू शकता। आता याला नाही का स्टीम करावं लागेल। तर चला मी तुम्हाला सांगतो याला कसं स्टीम करायचं आहे। याला झाकून ठेवून देते आणि मी इथं पहिले चूल पेटून घेते, कारण हे लोणचं आपण चुलीवर करणार आहे। आता माझी चूल पेटली आहे आणि मी याच्यावर कढई ठेवली आहे। कढई ठेवल्यावर याच्यात एक स्टँड ठेवायचं आणि याच्यात थोडं पाणी टाकायचं। थोडं म्हणजे खूप टाकायचं, कारण याला खूप शिजू द्यावं लागेल। आता मस्त पाणी उकळी आला आहे। मी ते सर्व निंबायला एका डब्यात घेऊन त्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे आणि त्याला मस्त असं स्टीम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। तोपर्यंत मी आता इथे गुळ हे याला कांडून घेते। मी इथे अर्धा किलो गुळ घेतला आहे। आता मी इथे पावशीनच याला सोलून घेते। आपल्याला अर्धा किलो गुळ तर नाही लागणार आहे। मी तुम्हाला दाखवते मी किती गुळ घेतला आहे। तर बघा, मी एवढा गुळ घेतला आहे आणि त्याच्यातला एवढा गुळ ठेवला आहे। आता एवढा गुळ आपल्याला आता आपले निंब्याचं लोणचं असं स्टीम झालं आहे, बघू शकता। आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। आता याला मस्त असं पाणी सुटलं आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवून देऊ। आता मस्त अशी कढई गरम झाली आहे। आता मी एक चाळणी घेत आहे आणि ही निंबूचं लोणचं घेत आहे। त्याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे। सर्व पाणी हे कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता मी याच्यात गूळ टाकत आहे। मी एवढा गूळ घेतला आहे। आता हे गूळ याच्यात टाकून मिक्स करायचं आहे। आता याला 5-10 मिनिट शिजू द्यायचं, घट्ट येईपर्यंत।
आता पायाला मस्त अशी उकळी आली आहे. आता हे थोडंफार घट्ट येत आहे. आता याच्यात आपण हे फोडी पण टाकून देऊया. हे फोडी टाकून पण याला शिजू द्यायचं आहे. हे घट्ट येईपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. अजून मंदा मंदा त्याला असं कालून घ्यायचं आहे. बघू शकता हे किती घट्ट येत आहे. आता हे 4-5 दिवसात अजून खूप घट्ट येते आणि याची फोतरं पण चांगले अशी मुरून जातात आणि खायला पण खूप छान लागतात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.